नमस्कार फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जनरल बोलूया. चला, तर मलाही सांगायचं आहे तुमच्यासोबत किंवा आपल्यासोबत कोणाही सोबत जर समजा कोणी घात केला. आता घात कसा, तसं बघा 3 महिने 6 महिने चांगलं राहिलं आणि त्याच्यानंतर म्हणजे 5 वर्ष 6 वर्ष गॅप देऊन परत म्हणतं की नाही बा मला हवा आहे, मला राहायचं आहे. म्हणजे ॲक्च्युली ती व्यक्ती किंवा तो मित्र आपल्यासोबत टाईमपास करायला पाहतो, बरोबर आहे. एवढंही तुम्हाला म्हणजे नक्कीच लक्षात येत असेल की नेमकं त्याला आपल्यासोबत फक्त काय गरजेनुसार टाईमपास करायचा आहे. दुसऱ्या कुठल्याही गोष्टीशी त्याला म्हणजे ॲक्च्युली आपल्याशी संबंध ठेवायचा नाही आहेत, आहे की नाही. त्याची गरज वगैरे जर भागली तर विषय मोकळा. तर अशाही व्यक्ती आपल्या जीवनामध्ये येतं, आहे की नाही. तर मग अशा व्यक्तीसोबत काम करायचं आहे किंवा काम करून द्यायचं आहे. आपण कोणाचंही करत असतो, आहे की नाही. करून द्यायचं काय त्यात, नाही का. चला दुसरा विषय पण घेऊ यामध्येच. भावांनो बघा, दुसरा विषय असा की आपण ॲक्च्युली आता दुसऱ्याच्या शेतामध्ये आहो, असंच फिरण्यासाठी आलो आहे. आणि त्याच्या शेतामध्ये बघा जे पीक असतात रानडुक्कर, त्यांनी कशी अवस्था केली आहे मालाची, तुम्हाला दाखवतो मी अक्षरशः. दिसलं का. ॲक्च्युली हे बघा, जे उभं पीक होतं ना, हे उभं पीक काय केलं त्यांनी, सर मोडून टाकलं आहे. म्हणजे काय करतं रानडुक्कर, अशा प्रकारे काय करतं बाबू, नुकसान करतं, आहे की नाही. तर मग कुठलाही माल असो, कुठलं म्हणजे पराठी असो, सोयाबीन असो, तूर असो, चना असो, म्हणजे ॲक्च्युली खातं, पण असं मोडमाड करणं, नुकसान करणं भरपूरशा पद्धतीनं. म्हणजे आपण कष्ट करतोय, आहे ना, शेतकरी मजूर वर्ग कोणी म्हणजे कष्ट करतं आणि कष्ट केल्यानंतर त्याचं फळ बघा. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला शेतकऱ्याला, शेतमजुराला त्रास सहन करावा लागते. म्हणजे जसं आता मी तुम्हाला दाखवलंच व्हिडिओ की कशा प्रकारे त्यांनी तुरीचं नुकसान केलं रानडुकरांनी, आहे की नाही. तर या सर्व शेतकऱ्यांना, शेतमजुरांना असा त्रास सहन करून शेवटी त्याच्या पदरात पडतं जे पडायचं ते. त्याच्यानंतर योग्य त्या वेळेमध्ये त्यांनी माल विकायला नेला तर त्याला भावही पण भेटला पाहिजे. तर तो कदाचित कधी कोण्याच वर्षी भेटतं, नेहमी दरवर्षी भेटत नाही, आहे की नाही. तर महागाईचा सामना पण करावा लागते, बरोबर आहेत. तसंच आता कोणाच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा संकट येऊ नाही येऊ तर येतेच. प्रत्येकाच्या घरामध्ये किंवा असो किंवा प्रत्येकाच्या जीवनामध्ये असो वेगवेगळ्या पद्धतीने संकट येतं आहे, बरोबर आहेत. तर कोणाचं लग्न झाल्याच्या नंतर होतं, पण हे एक विशेष आहे, लग्न झाल्याच्या नंतर ती मुलगी किंवा बायको म्हणा, तर त्याच्या बापाला भेटू न देणं किंवा कुठल्याच प्रकारचा जिव्हाळा न लावणं, याचा अर्थ काय निघतो नक्की सांगा. तर मला म्हणायचं असं आहे की नेमकं काय पर्पज असू शकते अशा बायकांचं किंवा मुलींचं की प्रेग्नंट झाल्याच्या नंतर लगेच अलग होणं आणि ज्याचं बाळ असतं त्याच्याच अपोजिट म्हणजे त्या बाळाला शस्त्र करून त्याच्यावर वार करणं. थोडक्यात असंच झालं की नाही ते. चला असो, काही हरकत नाही. जीवनामध्ये एक ना एक संकट चालूच राहते, आहे की नाही. प्रत्येक गोष्टीचा सामना करायचा, आखरी हेच एक आहे, दुसरं काय, बरोबर आहे. बरं, तर म्हणजे अशा बायका नेमकं सांगते काय दुसऱ्यांना की त्याच्या बापाला बाळाची काहीच काळजी नाही, मुलाची काहीच काळजी नाही, एक तरी काही केलं का. आता मला एक सांगा, ही तिथं ठसणीनं जर राहत असेल की मी सर्व करतोय, माझ्यामध्ये हिंमत आहे, माझा बाप मला पोचतंय, आणि त्यानंतर ही जर समजा दुसरीकडे अशी बोंब जर करत असेल किंवा ठोकत असेल तर हे चुकीचं आहे, बरोबर आहेत. तुम्ही तरी सांगा. जर समजा म्हणजे एखादी व्यक्ती ठसणीनं राहत आहे
त्याच्यानंतर त्याच्यावरच मेंटेनन्सची DVची केस ह्या सर्व जर समजा जर करत असेल किंवा टाकत असेल तर त्यांनी का बरं घाबरावं. त्याने कुठलाही व्यक्ती असो, जज असो, वकील असो, त्यांनी ठामपणे सांगायला पाहिजे की नाही बाबा हिचं सर्व नाटक चालू आहेत आणि सर्वाला ह्या नाटकाचा किंवा जी व्यक्ती अशा प्रकारे नाटक करते त्याचा पर्दाफाश केलाच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? चला असो, थोडक्यात आज मी थोडीशी माहिती दिली, जनरल बोललो आहेत, कोणाच विषयीने आपण बोललो आहेत. ठीक आहे, तर तुमचं मत नक्की सांगाल. काय काय मी सांगितलं तुम्हाला माहीतच आहे. थांबूया आपण या ठिकाणी.